मित्रांनो, एक माणूस कडक उन्हात काम करत होता. तेव्हा त्याला दुरून एक गाडीचा ताफा येत असल्याचे दिसले. ज्या ताफ्यात एक गाडी होती आणि लोकांनी त्या गाडीला चारही बाजूने घेरले होते. तेवढ्यात गाडीच्या वरच्या बाजूला सनरूफमधून एक मुलगी बाहेर आली. तिच्या गळ्यात फुलांचा हार आहे आणि प्रत्येकजण तिची स्तुती करत आहे. तो माणूस उभा राहतो आणि गाड्यांचा ताफाकडे पाहू लागतो. पण काही वेळातच तो गाड्यांचा ताफा त्याच्या जवळ येतो आणि ती मुलगी गाडीतून खाली उतरून थेट त्याच्याकडे येते आणि म्हणते की मी एक जिल्हाधिकारी झाली आहे. आता हे ऐकून जेव्हा त्या माणसाने मुलीकडे लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात आणि तो ढसाढसा रडू लागतो. मित्रांनो, ती मुलगी कोण होती आणि तिथे मजूर म्हणून काम करणारा तो माणूस कोण होता? चला तर पाहू. मित्रांनो, एका गावात एक वडील राहत होते, जे कष्ट करून आपल्या मुलीचे पालनपोषण करत होते. वडिलांचे नाव महिपती होते. महिपती यांच्या पत्नीचा मृत्यू बऱ्याच महिन्यापूर्वी झाला होता आणि ते स्वतः त्यांच्या मुलीचं पालनपोषण करत होते. हळूहळू असाच वेळ निघून गेला आणि वेळेसोबतच त्यांची मुलगी 12वीच्या वर्गात आली होती. त्यांच्या मुलीचे नाव इरा होते. इरा अभ्यासात खूपच हुशार होती आणि ही गोष्ट इराच्या शिक्षकांनाही चांगलीच ठाऊक होती. आता इराच्या 12वीच्या परीक्षा संपल्या होत्या आणि 12वीचा निकाल जाहीर होताच संपूर्ण गावाला अभिमान वाटू लागला होता की इरा संपूर्ण जिल्ह्यात अव्वल आली होती आणि ही बातमी फिरत फिरत तिचे वडील महिपती यांच्यापर्यंत पोहोचते. आता हे ऐकून महिपतीला फार काही समजू शकले नाही, कारण महिपती फार शिकलेला नव्हता. पण त्याच्या मुलीने काही चांगलं आणि मोठं काम केलं आहे हे त्याला समजलं होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींनी त्याला काही फारसा फरक पडत नाही. पण नंतर काही वेळाने इराचे एक शिक्षक जे शाळेत शिकवायचे ते महिपतीच्या घरी येतात आणि तिच्या वडिलांना सांगतात की तुमची मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे आणि तुम्ही तिला पुढे शिकवायला हवे. कारण इरा या ज्या गावात राहायची त्या गावात 12वीच्या पुढे मुली शिकत नव्हत्या. त्यांची लग्न व्हायची. या कारणास्तव ते शिक्षक इरा यांच्या घरी आले होते आणि तिच्या वडिलांना सांगू लागले की तुमची मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे. तुम्ही तिचा अभ्यास असाच पुढे सुरू ठेवा. आता हे ऐकून महिपती अधिकच चिंतेत पडले होते. पण जेव्हा त्यांनी पाहिलं की एवढे मोठे शिक्षक मला हे सांगायला घरी आलेले आहेत, तर नक्कीच माझ्या मुलीमध्ये काहीतरी विशेष गुण असतील. यानंतर महिपती यांचा निर्णय घेतला की ते आपल्या मुलीला शहराबाहेर शिकवण्यासाठी पाठवतील. आता ही बातमी गावात पसरताच सर्वजण महिपतीची चेष्टामस्करी करू लागतात आणि त्यांना सांगतात की असा मूर्खपणा करू नको. तिचे लग्न लावून दे. अभ्यास करून ती कोणती कलेक्टर होणार आहे? पण असे असूनही महिपती यांनी आपल्या मुलीला शहरात पाठवण्याची तयारी सुरू केली. आता जेव्हा इराला हे कळते, तेव्हा इरासुद्धा तिच्या वडिलांना नकार देते आणि तिला म्हणते की बाबा, गावातले सगळे लोक तुमची चेष्टा-मस्करी करत आहेत आणि माझ्यामुळे तुमची चेष्टा होऊ नये असे मला वाटते. त्यामुळे तुम्ही मला पाठवू नका. मला पुढे शिकायचे नाही. पण महिपती आपल्या मुलीला समजवतात आणि म्हणतात की बेटी, आमची चेष्टा करणं हे लोकांचं काम आहे. पण त्यांचं न ऐकता पुढे जाणं आणि पुढे जाऊन लोकांना काहीतरी वेगळे करून दाखवणे आणि त्यांच्या बोलण्यापासून रोखणं हे आपलं काम आहे. हे ऐकून इराच्या मनातही उत्साह आणि धीर येतो. तीही वडिलांच्या सल्ल्यानुसार शहरात जाऊन अभ्यास करण्यास तयार होते. यानंतर महिपती यांनी आपल्या मुलीला जवळच्या शहरातील सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. प्रवेश मिळवल्यानंतर इरा कॉलेजला जाऊ लागली. आज तिचा पहिला दिवस होता आणि पहिल्याच दिवशी ती कॉलेजला जाण्यापूर्वी खूप विचार करत होती. कारण इराने जे कपडे घातले होते त्यावरून ती कॉलेजला जाणारी मुलगी असेल असे अजिबात वाटत नव्हते. कारण तिचे वडील खूप गरीब होते. ते मजूर म्हणून काम करायचे. त्यामुळे तिच्याकडे साधे कपडे होते आणि तिने स्वतःला चांगले तयारही केले नव्हते. तर कॉलेजमध्ये प्रवेश करताच आजूबाजूची चमक पाहून ती खूप घाबरते. पण तरीही घाबरून तिच्या कॉलेजच्या वर्गात जाते, जिथे तिला बसायचे होते. आता ती वर्गात गेल्यावर वर्गात बसलेले सर्व विद्यार्थी इराकडे एका वेगळ्या नजरेने बघू लागतात.
जणू काही वेगळ्या जगातील व्यक्ती त्यांच्या वर्गात आली आहे. ते सगळे इराकडे एकटक पाहू लागले. यानंतर इरा मागच्या बाकावर बसून लोकांकडे दुर्लक्ष करून दिवसभर तिचा अभ्यास करत राहते. आता सुट्टीची वेळ आली की इरा संध्याकाळी तिच्या घरी येते. कारण गावापासून शहराचे अंतर सुमारे 15 किलोमीटर होते. इरा घरी आली आणि आज कॉलेजमधील तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या वडिलांना सांगू लागली. पण तिचे वडील तिला प्रोत्साहन देतात आणि सांगतात की बेटा, कितीही काही झालं, लोकांनी कितीही चेष्टामस्करी केली तुझ्या कपड्यांना घेऊन किंवा तुझ्या राहण्यावरून, तरीही तुला फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे, कारण असे तुझ्या शिक्षकांनी सांगितलं आहे. यानंतर तिच्या वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीचे पालन करत राहते. ती कॉलेजला जाते आणि कॉलेजमध्ये मन लावून अभ्यास करते. हळूहळू वेळ निघून जातो. इराच्या कॉलेजमध्ये एक मुलगी शिकत होती. ती खूप उच्च घराण्यातील मुलगी होती. एक दिवस ती इराला विचारते की तू अशी का येतेस कॉलेजमध्ये? त्यानंतर इरा तिला तिची संपूर्ण गोष्ट सांगते. पण मित्रांनो, ही गोष्ट ऐकल्यानंतर ती मुलगी उलट इराची चेष्टा करू लागते. आता सर्वांना इराबद्दल कळाले होते की ती खूप गरीब आहे. तिचे वडील मजूर म्हणून काम करतात. ही गोष्ट संपूर्ण वर्गात पसरली होती. त्यामुळे सर्व लोक इराकडे एका वेगळ्या दृष्टीने बघू लागतात आणि तिच्या परिस्थितीची चेष्टा-मस्करी करू लागले होते. पण इराला आता या सर्व गोष्टींचा काहीच फरक पडत नव्हता. ती तिचा अभ्यास मन लावून करत होती. हळूहळू असाच वेळ निघून गेला. तिचे फर्स्ट इयर देखील पूर्ण झाले. जेव्हा तिचा अभ्यास मन लावून करत होती, हळूहळू असाच वेळ निघून झाला. तिचे फर्स्ट इयर देखील पूर्ण झाले. जेव्हा तिचा पहिल्या वर्षाचा निकाल लागतो, तेव्हा तिच्या कॉलेजमध्ये असलेले सर्व विद्यार्थी जे तिची चेष्टामस्करी करत होते, ते सर्व लोक हैराण झाले होते. कारण इरा ज्या युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन करत होती, त्या युनिव्हर्सिटीमध्ये तिने 18वा नंबर मिळवला होता आणि हा नंबर मिळवणे कोणाच्याच आवाक्यात नव्हते. आता इरा ज्या कॉलेजमधून शिकत होती, त्या कॉलेजचे नाव सगळीकडे पसरलं होतं. इराचं नाव हे सगळीकडे पसरलं होतं. इराच्या वर्गमित्रांना याची माहिती मिळताच काही लोकांना तिचा हेवा वाटू लागतो, तर काही लोक तिचा अधिक आदर करू लागतात. हळूहळू असाच वेळ निघून गेला. तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. ग्रॅज्युएशनच्या प्रत्येक वर्षी तिने तिच्या विद्यापीठात चांगले गुण मिळवले होते. तिने स्वतः आणि कॉलेजचेही नाव मोठे केलं होतं. त्यानंतर इरा ज्या कॉलेजमध्ये शिकत होती, त्याच कॉलेजमध्ये एक शिक्षक शिकवत होते. ते खूप दिवसापासून इराच्या अभ्यासावर लक्ष ठेवून होते. तिला पाहिल्यानंतर ते तिच्या भविष्याचा विचार करू लागले होते. ते विचार करत होते की अभ्यासात किती हुशार आहे आणि भविष्यात ती खूप मोठं पद मिळवू शकते. जर तिनं IASची तयारी केली तर खूप चांगले होईल. पण मित्रांनो, इराचे वडील महीपती यांना कळते की त्यांच्या मुलीचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आहे. ते इराचे पुढील शिक्षण थांबवतात आणि म्हणतात की बेटी, आता तू मोठी झाली आहेस. आता तुझे लग्न करावं लागेल. तर हे ऐकून इराला खूप आश्चर्य वाटलं. कारण कॉलेजमध्ये शिकल्यानंतर तिला UPSCबद्दल माहिती मिळाली होती. तिला UPSCची परीक्षा पास करायची होती. कॉलेजच्या शिक्षकांनी इराला UPSCबद्दल माहिती दिली होती आणि सांगितले होते की माझ्या मते तू ही परीक्षा एकाच वेळी पास करशील. यानंतर ती वडिलांना समजू लागली. ती म्हणते, बाबा, मला आता अजून अभ्यास करायचा आहे. सध्या मला लग्न करायचे नाही. पण तिचे वडील तिला पटवून देऊ लागले की बेटा, आजूबाजूचे लोक आता चर्चा करू लागले आहेत. म्हणतात की तरुण मुलीला शिकायला पाठवून दिले तर काही कमी जास्त झालं तर? पण मग इरा तिच्या वडिलांना समजावते की बाबा, मी 12वी टॉप करून शहरात शिकायला आले होते. त्यावेळी तुम्हीच लोकांचे ऐकले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा लोकांचे ऐकू नका आणि मला आणखी एक संधी द्या. आणि मग बघा मी काय करते. हे ऐकून इराचे वडील म्हणतात, मुली, ते सगळं ठीक आहे. पण आता तुझ्या पुढच्या शिक्षणाचा खर्च उचलण्या इतपत माझ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे मी तुला पुढे शिक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे तू आता पुढचं शिक्षण करू शकणार नाहीस. त्यानंतर मात्र इरा उदास होऊन अशीच घरात बसून राहते. हळूहळू असाच वेळ निघून जातो. जवळपास 8-10 दिवस झाले होते. यानंतर एक व्यक्ती त्यांच्या घरी येतो. तो इराच्या वडिलांना सांगतो की
तुम्हाला कॉलेजच्या शिक्षकांनी बोलावलं आहे आणि तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. तो त्याची गाडी घेऊन आला आहे. त्यामुळे यानंतर महिपती आणि त्यांची मुलगी इरा त्या व्यक्तीसोबत कारमध्ये बसतात आणि तिथे जातात. तिथे जाऊन पाहिले तर त्यांना तेच शिक्षक भेटतात, ज्यांना इराबद्दल वाटायचे की ती एकाच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण करेल. त्यानंतर शिक्षकांनी इराच्या वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला, कारण त्या शिक्षकांना कळाले होते की इराच्या वडिलांनी तिचे पुढचे शिक्षण द्यायचे नाही असा निर्णय घेतला आहे. पण इराने अभ्यास करून मोठे पद मिळवावे अशी त्या शिक्षकांची मनापासून इच्छा होती. म्हणून ते त्यांना बोलावून समजवतात की तुम्ही तुमच्या मुलीला अभ्यास करण्यापासून रोखू नका. इरा अभ्यास करून मोठे पद मिळवून स्वतःचे आणि तुमचेही नाव अभिमानाने उंचावेल. सोबतच तुमच्या गावाचेही नाव मोठे होईल. पण इराचे वडील त्यांची सर्व मजबुरी शिक्षकांना सांगतात आणि म्हणतात की साहेब, माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी माझ्या मुलीला आता पुढील शिक्षण देऊ शकेल. यानंतर शिक्षक थोडा वेळ विचार करतात आणि नंतर म्हणतात की तुम्ही याची अजिबात काळजी करू नका. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला एकही पैसा देण्याची गरज नाही. तुमच्या मुलीचे पुढील शिक्षण मी करून देईन. जो काही खर्च येईल त्यासाठी सरकारी योजना आहे. ते शक्य नसेल तर मी माझे पैसे तुमच्या मुलीच्या शिक्षणावर खर्च करेन. आता हे ऐकून महिपतीही आपल्या मुलीला पुढे शिकवण्यासाठी तयार होतो आणि शिक्षकांचे हात जोडून आभार मानतात. यानंतर महिपती आपल्या मुलीला पुढील शिक्षणासाठी पाठवतात आणि तिला 1 वर्षाचा वेळ देतात. ते शिक्षक आता इराला दिल्लीला पाठवतात आणि तिला एका चांगल्या कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश मिळवून देतात. शिक्षक इराचा सर्व खर्च उचलू लागतात आणि तिला सांगतात की मुली, तुला चांगला अभ्यास करून आपल्या शहराचे, आपल्या गावाचे नाव मोठे करायचे आहे. आता इरा देखील रात्रंदिवस मनापासून अभ्यास करते आणि अभ्यास करून, मेहनत करून ती पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास करते आणि ती एक जिल्हाधिकारी बनते. आता जेव्हा ही आनंदाची बातमी तिच्या शिक्षकांना सांगते, तेव्हा हे ऐकून तिचे शिक्षक खूपच खुश होतात. त्यानंतर ते शिक्षक इराला त्यांच्यासोबत गाडीत बसवतात. आतापर्यंत सगळीकडे ही बातमी पसरली होती की एका गावातील मुलगी जिल्हाधिकारी झाली आहे. म्हणून तिचं अभिनंदन करायला सगळे लोक गाडीच्या चारही बाजूला एकत्र जमा होतात. तेव्हा इराचे शिक्षक इराला सनरूफमधून गाडीच्या बाहेर काढतात. तोपर्यंत चारही बाजूंनी लोकांनी त्यांच्या गाडीला घेरले होते. अशाच रीतीने त्यांच्या गाडीचा ताफा चहूबाजूंनी फिरत होता आणि फिरता फिरता इराच्या वडिलांबद्दल माहिती काढतात. तेव्हा त्यांना कळते की इराचे वडील एका ठिकाणी मजुरीचे काम करत आहेत. दुपारची वेळ होती, कडक ऊन पडले होते. त्यानंतर इराच्या गाडीचा ताफा सरळ तिथे जाऊन थांबतो, ज्या ठिकाणी इराचे वडील काम करत होते. तिथे पोचल्यानंतर त्यांची गाडी तिथे जाऊन थांबते. तेव्हा इराचे वडील महिपती लांबूनच उभे राहून त्या ताफ्याकडे एकटक नजरेनं पाहत होते. एकदम इरा त्या गाडीतून खाली उतरते आणि आपल्या वडिलांजवळ जाऊन त्यांना म्हणते की बाबा, मी कलेक्टर झाली आहे. हे ऐकून महिपती यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ते ढसाढसा रडू लागले. त्यांनी आपल्या मुलीला प्रेमाने मिठी मारली. यानंतर इरा आपल्या वडिलांना सोबत कारमध्ये घेऊन संपूर्ण गावात फिरू लागते. आता इरा ट्रेनिंगसाठी जाते आणि ट्रेनिंग दरम्यान काही पैसे कमावते. IAS अधिकारीने ते पैसे तिच्या वडिलांना दिले, जेणेकरून ते आपली उपजीविका करू शकतील आणि त्यांना मजूर म्हणून काम करावे लागणार नाही. इराचं प्रशिक्षण सुमारे 2 वर्ष असते आणि नंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शहरात तैनात केले जाते, जिथे तिला सरकारी निवासस्थान मिळते आणि या निवासस्थानात ती तिच्या वडिलांसोबत राहू लागते. आता जे तिच्या वडिलांची चेष्टा करायचे की तो आपल्या मुलीला शिकायला पाठवतो, आता ते सर्व इराचे अभिनंदन करण्यासाठी येतात आणि तिच्या वडिलांना वारंवार म्हणतात की धन्य तुझी मुलगी, जिने एवढी मेहनत करून गरिबीत राहून एवढे उच्च स्थान मिळवले आहे. इरा त्या शिक्षकांचे खूप आभार मानते आणि त्यांना सांगते की तुम्हाला आयुष्यात कधीही माझी गरज पडली तर तुमचीच मुलगी समजून तुम्ही माझ्याकडे काहीही मागू शकता. मी तुमची खूप ऋणी राहीन. तुम्ही नसते तर मी ही पोझिशन कधीच मिळवू शकले नसते. आता इरा तिच्या वडिलांसोबत तिच्या निवासस्थानी सुखी जीवन व्यतीत करू लागते. मित्रांनो, आपल्या आसपास असेही मुले असतात
जी हुशार तर असतात, पण परिस्थितीपुढे जाऊ शकत नाहीत. त्यांना योग्य मार्गदर्शन भेटणं गरजेचं असतं. आजची कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.